नमस्कार. आपल्या सर्वांचं एम.आर. न्यूज मधुरंजन न्यूज मध्ये स्वागत. पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही लेखोजोखा परवा मांडला, परंतु या मतदारसंघात जी समीकरण घडत आहे त्याच्यावर नजर आज आम्ही टाकणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर के.एन. पाटील ज्यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षे काम केलं, काँग्रेसच्या छावणीत दाखल झाल्याची बातमी प्रसारित होते. त्याचं कारण आज या मतदारसंघामध्ये लढायलाच लागतंय म्हणून त्यांनी आज काँग्रेस पक्षातून आपली उमेदवारी निश्चित केली आहे, असं सर्व सुरू झालेलं आहे. त्यामुळं नव्या वळणावर हा मतदारसंघ जाणार यात काही शंका नाही. यातच गेल्या 2-4 दिवसामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना, या शिंदे सेनेचं या करवीर विधानसभाचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरकेसो यांच्या उपस्थितीत गोकुळ संचालक विश्वास नारायण पाटील यांचे पुत्र सचिन विश्वास पाटील या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले अनेक दिवस जोर बैठका मारत आहेत. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेशही केला. त्यामुळं या मतदारसंघामध्ये अजून कोण कोण प्रवेश एकमेकाच्या पक्षामध्ये करतात याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. त्याचं कारण या मतदारसंघामध्ये मताची गोळाबेरीज, आपला गट आणि आपण ज्या पक्षामध्ये जाणार त्यांची मताची गोळाबेरीज ही समसमान होणार का, विजयाच्या फज्यापर्यंत पोहोचणार का, यासाठी सर्वच उमेदवार आपापल्या परीनं आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का नाही ह्याच्यापेक्षा आपण ही निवडणूक लढवून आपल्या मताच्या गोळाबेरीजीपर्यंत विजयाच्या फज्यापर्यंत पोहोचण्याचं प्रत्येकाचं आतापर्यंत निर्णय होत आहे. त्याचं हेच समीकरण आहे. कारण आज हा पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ नवीन उदयास येतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं बीडशेड सेंटरला गाव आहे आणि राधानगरी रोडचं वाशी हे सेंटरला गाव आहे. वाशी, शेळकेवाडी, पीरवाडी, नंदवाड आणि ह्या भागातले गाव बघितले तर शिरोली असेल, बीडशेड असेल, बीड असेल, कोगे असेल, पाडी असेल, तर हा मतदारसंघ साकारतोय. या मतदारसंघाचा विचार केला तर नक्कीच या मतदारसंघामध्ये कुणाचं प्राबल्य, कुणाचं पारडं जड आहे ते त्या 7 तारखेला नक्कीच समजणार आहे. त्याचं कारण आज हा मतदारसंघ स्वर्गीय के.एन. पाटील साहेब यांच्या विचाराला नक्कीच समर्पण असणारा हा मतदारसंघ आहे. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या आपला मतदार राजा आपल्याकडे किती आहे हे ह्या मतदारसंघामध्ये ते दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार प्रामुख्यानं प्रथमतः डिक्लेअर झाले. त्यांचं नाव सचिन विश्वास पाटील. त्याचबरोबर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर के.एन. पाटील हे काँग्रेसच्या गटात आल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर झाला. परंतु आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर करताना दमछाक होणार नेतृत्वाला हे नक्की आहे. त्याचं कारण करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, त्याचबरोबर पाडी गावचे सुरेशराव सूर्यवंशी यांचे चिरंजीव पृथ्वीराज सूर्यवंशी सरकार आणि त्याचबरोबर आरेगावचे निष्ठावंत शिलेदार म्हणून साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून, सच्चा निष्ठावंत शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते संतोष कोर्लेकर आरेगावचे. उमेदवारीची माळ या तिघापैकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. त्याचं कारण माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा चेतन पाटील यांचे पती चेतन पांडुरंग पाटील हेही प्रामुख्याने या उमेदवारीच्या रेसमध्ये होते. परंतु काल त्यांनी नेतृत्वाचा आदेश मानून मी फॉर्म भरणार नाही अशी स्टेटस रूपी कार्यकर्त्यांना विनंती केली आणि त्यामुळे ते ह्या उमेदवारीच्या रेसमधून बाजूला गेले. या तिघापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व व नेते मंडळी कुणाच्या गळ्यात माळ घालणार याकडे सर्वांचं प्रामुख्याने लक्ष लागले. त्यामुळं हा पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ नक्कीच नव्या वळणावर जाणार यात काही शंका नाही. आज डॉक्टर के.एन. पाटील हे काँग्रेसच्या गटात गेल्यामुळं त्यांनी गेले अनेक दिवस सामाजिक कामात, अनेक महिने सामाजिक कार्य त्यांचं सुरू आहे. या मतदारसंघात जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर के.एन. पाटील गेले अनेक दिवस या महिलांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत. मग त्यामध्ये स्पर्धा असतील, या स्पर्धेला त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं आहे, ज्याच्यामुळं ज्या माध्यमातून पोचता येईल मतदारांच्या पर्यंत तेवढं पोचण्याचं काम डॉक्टर के.एन. पाटील प्रामुख्यानं करत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात महायुती झाली तर शिवसेना आपला उमेदवार फायनल आहे. त्यामुळं हा उमेदवार शिवसेनेच्या वाटेला जाणार का, महायुती झाली तर
या महायुतीमधून सचिन विश्वास पाटील यांचं नाव अग्रेसर राहील आणि महाविकास आघाडी म्हटलं तर प्रामुख्यानं बंटी पाटील गटातून कालच ज्यांना एबी फॉर्म मिळाला ते डॉक्टर के एन पाटील. मग महायुती विरुद्ध महाविकास आघाडी झाली तर या दोघांमध्ये लढत पाहायला मिळणार का? आज राष्ट्रवादी गटाचे 3 उमेदवार आहेत, मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं प्रामुख्यानं ते काम करत आहेत, पायाला भिंगरी बांधलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळं आज या तिघांच्या बद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी नक्की घेणार. जे जे पक्ष आपापल्या स्वबळावर लढलेत तर नक्कीच डॉक्टर के एन पाटील काँग्रेसचे उमेदवार असतील, एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सचिन विश्वास पाटील हे असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार या तिघापैकी कोण असणार याकडे सर्वांचं प्रामुख्याने लक्ष लागून राहिलं आहे. त्याच्यामुळं हा मतदारसंघ नव्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन अपडेटसाठी आमच्या MR न्यूजला, मधुरंजन न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.